मसाला. तयार झाला मस्त चमचमीत कोळंबी मसाला. आणि कोळंबी गोडसर लागू नये, ग्रेव्ही अगदी परफेक्ट व्हावी म्हणून लसणाचं प्रमाण जास्त घ्या, म्हणजे मग ती अगदी परफेक्ट जमून येईल. तर ही रेसिपी इथं दाखवल्याप्रमाणे नक्की करून बघा. तांदळाची भाकरी असेल, ज्वारीची भाकरी किंवा चपातीसोबत, भातासोबत सुद्धा अप्रतिम लागते. रेसिपी करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. परत भेटूयात अशाच एका मस्त आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.